नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला हरभरा पिकाविषयी जी काही बीज प्रक्रिया करायची असते आणि जी खूप आवश्यक आहे या कालावधीमध्ये, तर याच विषयी आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही हरभरा शेतकरी असाल तर आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा, विदर्भ किंवा आणखी आपलं महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा, ज्या ठिकाणी आपल्याकडं प्रत्येक जिल्ह्यामध्ये हरभरा या पिकाची लागवड होते. कोणी फुलेचं वाण करतं, कोणी गावरान करतं, कोणी विशाल करतं, कोणी डॉलर करतं, तर कोणी वेगवेगळं आणखी वाण करतं. तर या वाणामध्ये किंवा या लागवडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे बीज प्रक्रिया. कारण गेल्या वर्षी किंवा त्याच्याही मागच्या वर्षी किंवा त्याच्याही मागच्या वर्षी किंवा वर्षानुवर्ष सगळ्यात एक महत्त्वाची अडचण जी आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवाला जाणवते ती म्हणजे सड किंवा मर. मर जी आहे ही खूप जास्त प्रमाणात त्या शेतकऱ्यांना जास्त जाणवते ज्या शेतकऱ्यांकडं कोरडवाहू किंवा बागायती जमीन आहे पण पाण्याची व्यवस्था नाही आहे, आणि खास करून त्याच्यावर काही जास्त खत व्यवस्थापन केलं जात नाही. आणि म्हणून आज आपण हीच माहिती पाहणार आहोत जी अतिशय महत्त्वाची आहे आणि अतिशय साधी आणि सोपी आहे. म्हणजे खूप किचकट अशी नाही आहे किंवा खूप महागडी अशी पण नाही आहे. अगदी कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही आपला जो हरभरा आहे त्याची मर होण्यापासून वाचवू शकता. तर याच्यासाठी आपल्याला थोडीशी सामग्री लागणार आहे, जी तुम्हाला तुमच्या जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये, जवळच्या विद्यापीठामध्ये किंवा जवळच्या कोणत्याही एखाद्या दुकानात तुम्हाला ते मिळून जाईल. तर याच्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी लागणार आहे ते म्हणजे जैविक बुरशीनाशक, त्यासोबत नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू म्हणजेच नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आणि फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे PSB. तर आता याच्यामध्ये आपल्याला जी बुरशीनाशक लागणार आहेत तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला आहे ट्रायकोडर्मा. ट्रायकोडर्मा ही एक बुरशी आहे जी हानिकारक बुरशींना जमिनीतून खाऊन टाकते आणि जमिनीमध्ये वास्तव्य करते. त्याच्यासाठी आपल्याला जीवा ट्रायकोडर्मा बुरशी हे घेणं गरजेचं आहे. ट्रायकोडर्मा बुरशी तुम्हाला कुठेही मिळून जाईल. पावडर फॉर्ममध्ये असेल तर खूप चांगलं, स्पोर फॉर्ममध्ये असेल किंवा जरी लिक्विडमध्ये असेल तरीसुद्धा ते पण चांगलं आहे. फक्त बॅक्टेरिया काउंट जो आहे हा 2 × 10⁹ एवढा असेल किंवा 1 × 10⁹ असा जरी असेल तरी चालतो. याला तुम्हाला मल्टिप्लाय करण्याची गरज पडत नाही. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा जो लागणार आहे हा PSB लागणार आहे. ट्रायकोडर्मामध्ये तुम्ही ट्रायको प्लस सुडो जर असेल, सुडोमोनस, तरीसुद्धा तुम्ही तो घेऊ शकता किंवा प्लेन ट्रायकोडर्मा जरी असेल तरी तो घेऊ शकता. आता PSBमध्ये आपल्याला PSB कुठेही मिळून जातो. एकदम सगळ्यात जास्त अवेलेबल होणारा जो बॅक्टेरिया आहे तो म्हणजे PSB पण आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. आणि तिसरा घ्यायचा आहे तो म्हणजे रायझोबियम. रायझोबियम काय आहे तर रायझोबियम हा एक नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहे जो नत्राचं स्थिरीकरण करतो, म्हणजे पाहिजे त्यावेळेस आपल्या पिकासाठी नत्र उपलब्ध करून देतो. तर या तिन्हींची आपल्याला मात्रा लागणार आहे. सर्वसाधारण प्रति किलो बियाण्यास 2 मिली ट्रायकोडर्मा, 2 मिली रायझोबियम आणि 2 मिली PSB अशा पद्धतीनं आपल्याला सर्वसाधारण 1 किलो बियाण्यासाठी 6 मिली ते 10 मिलीपर्यंत प्रमाणाचं आपल्याला वापरायचं आहे. आणि जर 20 किलोचं बियाणं असेल तर 20 किलो बियाण्यासाठी लमसम 100 मिलीपर्यंत आपल्याला हे तिन्ही द्रावण मिक्स करून वापरायचं आहे. हे वापरल्यानंतर म्हणजे बियाण्याला चोळायचं आहे. चोळल्यानंतर तुम्ही ते लगेच अर्ध्या तासामध्ये वापरू शकता. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पेरणी करायची, पेरणीच्या अगोदर आपलं बियाणं घ्या, त्याला ट्रायकोडर्मा, PSB आणि रायझोबियम या महत्त्वाच्या बुरशी त्याला चोळून घ्या आणि मग पेरणी करा. यामुळं फायदा असा होणार आहे की तुमचं बी किती जरी खोलवरपर्यंत गेलं तरीसुद्धा ते बी उगणार आहे, म्हणजे जर्मिनेशन 100% होणार आहे. त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की वातावरणामध्ये बदल होतो किंवा जमिनीमध्ये अनावश्यक बुरशी असते जी अगोदरच्या पावसाळ्यामुळे ते आपल्या जमिनीमध्ये वास्तव्य केलेलं असतं, कारण आपण जमिनीमध्ये काही जीवाणू सोडत नाहीत. त्यामुळं बरीचशी हानिकारक बुरशी खाली लागलेली असते किंवा ऑलरेडी असलेली बुरशी जी आहे तर ती आपल्या बियाण्याला खाऊन टाकते, परिणामी ते बी जर्मिनेटच होत नाही. याच्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा वापरायचा आहे जो काही जमिनीमधली सगळी बुरशी खाऊन टाकेल. त्यासोबत पिकाला अतिशय महत्त्वाचा असतो तो म्हणजे फॉस्फरस, नत्र, स्फोरद आणि पालाश. तर याचं उपलब्धीकरण करून देण्यासाठी आपल्याला PSB पाहिजे असतो, कारण फॉस्फरस हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आपल्या पिकाच्या वाढीसाठी. त्यानंतर रायझोबियम. तर रायझोबियम पण काय करतो की नत्र जे काही बॅक्टेरिया आहे किंवा जमिनीतून जो काही नत्र उपलब्धी करून द्यायचं असतं तर तो फिक्सेशन करणं हा रायझोबियम करतो. म्हणजेच काय तर नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया हा त्याचं काम करतो, PSB आपलं काम करतो. पोटॅशची सुरुवातीला गरज लागत नाही, त्यामुळं पोटॅश आपण याच्यामध्ये वापरत नाही. पण आपण तिथं काय वापरतोय तर ट्रायकोडर्मा, सुडोमोनस किंवा बॅसिलियस ही जी बुरशी आहे ही अतिशय आपल्याला महत्त्वाची आणि ती सगळ्यात महत्त्वाची. तुमचा भला रायझोबियम राहिला तरी चालेल
PSB तुम्हाला नाही मिळाला तरी हरकत नाही, पण ट्रायकोडर्मा जो आहे हा तुम्हाला लागणार आहे आणि तो तुम्हाला घ्यायचाच आहे. कोणत्याही परिस्थितीत ट्रायकोडर्मा तुम्हाला मिस करायचा नाही. तुम्ही असं म्हणाल की चला आता ट्रायकोडर्मा नाही आहे पण बाकीचे 2 आपण घेतलेत, हे असं जमणार नाही. कारण मुळात जी बुरशीची अडचण असते किंवा ज्याच्यामुळे जर्मिनेट होत नाही ती बुरशी ही फक्त ट्रायकोडर्मा खातो. म्हणून आपल्याला ट्रायकोडर्मा अतिशय महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हो, हरभरा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.